बीएमसीची वाहनं आंदोलकांनी अडवलेली आहे। पाण्याचे टँकर असतील, फिरती शौचालय असतील, घंटा गाड्या असतील, या सगळ्या वाहनांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे आणि त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अत्यावश्यक सेवा अडवू नका, मुंबई महापालिकेने आंदोलकांना हे आवाहन केलेलं आहे। तर आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे, मात्र मराठा आंदोलकांनी बीएमसीची वाहनं अडवलेली आहेत। पाण्याचे टँकर्स, फिरती शौचालय आणि घंटा गाड्या सुद्धा या आंदोलकांनी अडवलेल्या आहेत। मात्र अत्यावश्यक सेवा अडवू नका असं आवाहन आंदोलकांना मुंबई महापालिकेने केलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, मुंबई महापालिकेची जी वाहनं आहेत त्याची अडवणूक करण्याचा या आंदोलकांचा खरं तर प्रयत्न होता। कशा पद्धतीचं आवाहन महापालिकेने केलेलं आहे आणि आंदोलकांना ते पटलेलं आहे का? मुंबई महापालिका हे आवाहन सातत्याने करते आहे की जवळपास 800 पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी आम्ही नियुक्त करतो आहोत। फिरती शौचालय आहेत आणि मराठा आंदोलकांसाठीच पिण्याच्या पाण्याचे टँकर हे सुद्धा मुंबई महापालिका पुरवते आहे। मात्र मुंबई महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या या अत्यावश्यक सुविधांची वाहनं ही मराठा आंदोलकांकडूनच अडवली जात आहेत। त्या पद्धतीचे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत आणि मुंबई महापालिकेने हे आवाहन केलेले आहे की ज्या सुविधा आम्ही मुंबईकरांना पुरवतो तशाच पद्धतीच्या सुविधा मराठा आंदोलकांना सुद्धा पुरवल्या जात आहेत। कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे मराठा आंदोलक आता मुंबईत एकत्र आलेले आहेत, आझाद मैदानात आलेले आहेत आणि विशेषत्वाने त्यांचं जे आंदोलन आहे ते आपण मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरच बघायला मिळतोय। त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर ब्लॉक केलेला आहे। अक्षरशः मुंबई महापालिकेची इमारत ही गेले काही दिवस म्हणजे 3 दिवस आपल्याला बंद असलेली बघायला मिळते। सगळी प्रवेशद्वार बंद आहेत कारण मराठा आंदोलक जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतात, त्या ठिकाणी घुसतात। त्याच्यामुळे मुंबई महापालिकेने हे आवाहन केलेलं आहे की ज्या गाड्या, जी अत्यावश्यक सुविधांची वाहनं ही तुमच्यासाठी आम्ही पुरवतो आहोत त्या वाहनांना अडवलं जाऊ नये। इतकंच नाही तर मुंबईकरांच्या सुविधेसाठी असणारी जी अत्यावश्यक सुविधांची वाहनं आहेत ती सुद्धा अडवली जात आहेत। तर त्या पद्धतीनं अत्यावश्यक सुविधांची वाहनं अडवली जाऊ नयेत। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, मुंबई महानगरपालिकेची वाहनं अडवण्याचा प्रयत्न सुद्धा या आंदोलकांनी केलेला आहे। मात्र मुंबई महापालिकेनं या आंदोलकांना आवाहन केलेलं आहे, वाहनं अडवू नका, अत्यावश्यक सेवेमधली ही वाहनं आहेत आणि त्यामुळे त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं।